तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये आज नव्या एसटी बसचं लोकार्पण करण्यात आलंय। यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी एसटी बस चालवली आहे। तर एसटी बसचं सारथ्य आमदार भास्कर जाधव यांनी केलेलं आहे आणि त्याची ही थेट दृश्य रत्नागिरी चिपळूणमध्ये नव्या एसटी बसचं लोकार्पण। मी ट्रान्सपोर्ट व्यवसायाला सुरुवात केली, त्यामुळे या व्हेइकलची, या गाड्यांची, या हेवी गाड्यांची माझं खूप जुनं नातं आहे। मी अनेक वर्ष आमदार होण्यापूर्वी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर नॅशनल परमिटच्या गाड्यांवर मी जवळजवळ अर्ध्या देशामध्ये मी फिरलेलो आहे। त्या अर्थाने देखील माझं नातं आहे आणि अशा पद्धतीने अनेक प्रकारे माझं नातं शाबूत आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज माहिती घेतली तर फक्त चिपळूण डेपोच हा या नवीन गाड्या मिळण्याचा बाकी राहिला होता। त्याला सुद्धा आज 5 गाड्या मिळाल्या। त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9च्या 9 डेपोंमध्ये नवीन गाड्या ह्या 5-5च्या जाधव साहेबांचं लहानपणच गाडी चालवण्यापासून गेलेलं आहे आणि परिश्रमातून ते आमदार आणि मंत्री झालेले, त्यामुळे त्यांना खूप मोठा अनुभव आहे या सगळ्या गोष्टी। प्रवास कसा वाटला? प्रवास अतिशय सुखकर झाला। भास्कर शेटकडे स्टेअरिंग असल्यामुळे चिंतेचं काय कारण नव्हतं आम्हाला।